कायद्याच्या कचाट्यात या निवडणुका अडकून ठेवण्यात आल्या। सुप्रीम कोर्टने दिलेला हा निर्णय आहे आणि आम्ही तयार आहोत। किंबहुना आम्ही वारंवार मागणी करत होतो की स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे। महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका इथे जर लोकप्रतिनिधींचं सरकार नसेल तर लोकांनी कामं कोणाकडे घेऊन जायची, विकास कसा होणार? आज मुंबईची अवस्था पहा, ठाण्यात जाऊन पहा की महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झाली आहे। पण हा निकाल आलेला आहे, या निकालाचं आम्ही स्वागत करतो। 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्ध सराव आधी झालेला आहे। सर 4 महिन्यांनी पावसाळा असेल, पावसाळ्यामध्ये किती कठीण असेल निवडणुका घेणं? नक्कीच पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही। पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल। सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आया है कि लोकल बॉडीज का चुनाव 4 महीने में आप लीजिए नोटिफिकेशन निकाल। जब हम बार बार ये बोल रहे थे कि लोकल बॉडीज का चुनाव होना जरूरी है, लोकल बॉडीज में ही लोगों का ज़्यादा संपर्क और काम रहता है, शहरों का काम होता है, गांव का काम होता है। अब सुप्रीम कोर्ट का आदेश है 4 महीने के बाद चुनाव करिए। बारिश का दिन है, पूरे महाराष्ट्र में जो माहौल होता है पूरा बारिश और त्योहार का माहौल होता है, त्योहार का भी माहौल होता है। अब चुनाव उसमें हो रहा है, लेकिन हम तैयारी है हमारी, युद्ध सराव हमारा हो गया है, पहले से चल रहा है और हम सभी परिस्थितियों से सामना करके इस चुनाव के साथ जो तारीख आई है उनके साथ हम पालिकेचे 50 कोटी रुपयाहून जास्त नुकसान केल्याचं असं दावा म्हणतंय। आर्थिक गुन्हे शाखेकडे या संदर्भात एफआयआर देखील केलेली आहे। करू द्या ना। राऊत साहेब, महत्वाचा मुद्दा आहे ज्या ओबीसी आरक्षणामुळे हा सगळा निकाल चालू होता, सुप्रीम कोर्टाने सांगितले की जे आरक्षण होतं त्याच याने आपण कंटिन्यू नाही, सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आम्ही काम करू। किस तरह से सब पार्टी साथ में आ रही है, क्या किस तरह से जो राज ठाकरे हैं वो आगे की बात है, वो आगे की बात। चुनाव का निर्देश